नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा दिव्यांग बांधवांसाठी असू दे, विधवा बहिणी असू द्या, श्रावण बाळ योजना असू द्या, कष्टकरी, मच्छीमार, मेंढपाळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. कारण बच्चू कडूंनी आपल्यासाठी आंदोलन पुकारले होते व त्यांनी नक्कीच आपल्यासाठी लढत आहे. शेतकऱ्यांसाठी ते 7/12 कोरा होऊ द्या किंवा दिव्यांगासाठी, विधवा भगिनींसाठी, आपलं पेन्शन वाढीसाठी ते लढत आहेत. तर इथे त्यांनी आवाहन केलं आहे की शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे 14 जुलैला आंबोरा येथे होणाऱ्या सभेत रुमणे आणि लाट्याकाट्या घेऊनच या, अशा थेट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी दिला आहे. तर या ऐतिहासिक लढ्याचा समोरोपरी निर्णयाचा टप्पा दिनांक 14 जुलै 2025 रोजी असणार आहे. आंबोडा येथे, तालुका महगाव, जिल्हा यवतमाळ इथे होत आहे. तर सर्वांनी आपण इथे एकत्रितपणे येणे गरजेचं आहे. बच्चू कडूंनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांनो, आता लाट्याकाट्या घेऊनच या, असे त्यांचं म्हणणं आहे व इथे थेट इशारा सुद्धा दिला आहे. 7/12 कोरा करा या पदयात्रेत दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आता घोषणा पुरेसे नाही तर कृती हवी. सरकारला वठणीवर आणायचं असेल तर सर्व निराधारांनी रस्त्यावर उतरावं लागेल, असे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. तर बच्चू कडूंचे हे आव्हानानंतर ठिकठिकाणी सर्वांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. शेतकरी बांधवांनी असू द्या, दिव्यांगांनी असू द्या, विधवा महिलांनी असू द्या, सर्वांनी एकत्रितपणे येऊन इथे लढा देत आहेत. नक्कीच इथे पेन्शनमध्ये वाढ व्हायला पाहिजे आहे. शेतकऱ्यांसाठी ही 7/12 कोरा करायलाच पाहिजे आहे व कर्जमाफी सुद्धा व्हायला पाहिजे आहे. तळेगाव येथील सभेत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व बंजारा समाजाचे नेते वसंतराव नाईक यांचे स्मरण करत त्यांचा आदर्श पुन्हा जिवंत केले. वसंतराव नाईक हे केवळ मुख्यमंत्री नव्हते तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे साथीदार होते. त्यांनी जेव्हा रोजगार हमी योजनेची कल्पना दिली तेव्हा लाखो गरिबांना पोटभर अन्न मिळालं. आज तेच सरकार त्यांचं वारशाचा अपमान करत आहे, अशी त्यांनी टीका केली आहे. तर शेतकऱ्यांचे पाणी बंद केले, वीज बंद, अनुदान थांबवले, विमा कंपन्यांचा लुटीला संरक्षण हे सहन करायचं असेल तर आपण मृत समजून घ्यावं, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. पण आम्ही शेतकऱ्यांची जगायचं ठरवलं आहे व इथे लढणार आहे व सरकारला गुडघ्यावर आणून ही पदयात्रा थांबेल, अशी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया मांडली आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले की मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. तर आता आपल्या बापाला वाचवायचं असेल तर जात-पात, धर्म, राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून 7/12 कोरा यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे व इथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून पत्र सुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. प्रति सन्माननीय जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, पदाधिकारी सर्व, प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था, प्रहार मूक बधिर संघटना, प्रहार संलग्न सर्व आघाडी, महाराष्ट्र राज्य. विषय 7/12 कोरा यात्रा मध्ये दिनांक 14 जुलै 2025 रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत ही पत्र आहे. तर त्यांनी सर्वांना सांगितलं आहे की नमस्कार, सर्वांना कळवण्यात येते की शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, शेतमजूर व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या 7/12 कोरा यात्रा ही राज्यभरात प्रचंड जन आवाज मिळवत आहे. या ऐतिहासिक लढ्याचा समोरोपरी निर्णायक ठप्प दिनांक 14 जुलै 2025 रोजी आंबोडा, तालुका महगाव, जिल्हा यवतमाळ येथे होत आहे. तरी प्रहार संलग्न सर्व आघाडी, जिल्हा, तालुका व सर्वांनी इथे एकत्रितपणे येण्याची गरज आहे. आघाडी, जिल्हा, तालुका, शहर प्रमुख व पदयात्रेंनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यकर्ते व दिव्यांग बांधवासह या दिवशी यात्रेत उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटलं आहे. ही यात्रा केवळ एक आंदोलन नसून दिव्यांग बांधव, विधवा, कष्टकरी, मच्छीमार, मेंढपाळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांच्या आणि वंचिताच्या हक्काचा बुलंद आवाज आहे. आपली उपस्थिती हीच या लढ्याची ताकद असणार आहे. तर ठिकाण असणार आहे आंबोडा, तालुका महगाव, जिल्हा यवतमाळ. दिनांक 14 जुलै 2025, वेळ सकाळी 9 वाजता. आपली उपस्थिती अत्यावश्यक असून यात्रेच्या यशस्वी समारोपासाठी आपली भूमिका निर्णायक ठरेल, अशी त्याची जाणीव ठेवावी. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. 7/12 कोरा यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी सहभागी व्हा, असे आवाहन बच्चू कडू यांनी दिलं आहे. तरी ते बच्चू कडू नेहमीच आपल्यासाठी प्रयत्न करत आहे व नेहमीच आपल्यासाठी लढत आहे. दिव्यांगासाठी पेन्शन वाढण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी 7/12 कोरा होण्यासाठी बच्चू कडू यांनी पुकारलेला 7/12 कोरा पदयात्रा 7 जुलैपासून सुरू झाल्या आहेत व 3 दिवसात पावसाचे एक क्षणही उसंत दिले नाही. सतत पाऊस असल्यामुळे तरी सुद्धा त्यांनी
त्या पूर्ण चिखलामध्ये असताना सुद्धा पायांना एवढं लागलेलं असून सुद्धा त्यांनी हा प्रवास थांबवला नाही. अनेक शेतकरी, लहान मुलांनी त्यांच्यासोबत इथे प्रवास केला आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण डोळ्यात लढण्याची जिद्द आहे आणि शेतकरी धोरणाविरुद्ध ही पदयात्रा केवळ प्रतिकार नव्हे तर क्रांतीचा उद्घोष ठरत असल्याचा अनुभव या पदयात्रेत सहभागी शेतकरी घेत आहेत. तर नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण या सर्व जी काही पदयात्रा आहे व ते 7/12 कोरा यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी लढूयात व सगळ्यांनी सहभागी होऊयात. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, आपल्या बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.